हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग। जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं, मी माहेरी आली आहे आणि गावाहून येताना आम्ही भरपूर असे आवळे आले होते। तर त्या आवळ्यांचा आम्ही ज्यूस बनवून घ्यायचं ठरवलं। तर मम्मीच्या घराजवळच एका ठिकाणी छान असा घरगुती ज्यूस बनवून मिळतो आणि ते सगळं आम्ही त्यांना दिलं ज्यूस बनवण्यासाठी आणि आम्ही आलो होतो एक्झिबिशनला। छान असं एक्झिबिशन लागलेलं होतं। शॉपिंग काही केली नाही कारण नुकतंच फेस्टिवल झालं होतं, बट आम्ही तिथे कोथिंबीर वडी खाल्ली आणि त्यानंतर हा ऑरेंज सोडा घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो एका बुटीकमध्ये। मला काही कुर्तीज घ्यायचे होते। कुर्तीज तर मला काही आवडले नाही, बट ड्रेसेस तिथे खूप छान होते, म्हणजे पूर्ण सेट असे, बट मला ते नको होते। आणि त्यानंतर आम्ही गेलो, भूक लागली होती तर सायंतारामध्ये, जे की नाशिकचं एकदम फेमस असं आहे साबुदाणा वडासाठी, आणि तिथे छान टेस्टी असा साबुदाणा वडा खाल्ला। त्यानंतर घरी येताना आम्ही हे आवळ्याचे ज्यूस जे बनवायला दिले होते ते घेऊन आलो, ते स्टोर केले, फ्रेश झालो आणि मस्त असा चहा घेतला। चहा झाल्यावर एकदम मस्त तरतरी आली आणि त्रिशाचं असं होतं की आज शगुनची थाळी खायला जायचं। आणि मग आम्ही फ्रेश होऊन मस्त मॉलला गेलो। आईंसाठी मला काही खरेदी करायची होती, चप्पल घ्यायची होती, सो तिथे मस्त अशी आईंसाठी चप्पल घेतली। त्यानंतर गेलो शगुनची थाळी खायला, जे की त्रिशाची एकदम फेवरेट आहे। त्रिशा नाशिकला आली की ती शगुनमध्ये हमखास घेऊनच जायला सांगते। तिथलं जेवण मस्त असं एन्जॉय केलं, छान टेस्टी फूड आहे। तुम्ही पण कधी नाशिकला गेलात तर हे फूड नक्की ट्राय करा, छान आहे। ते झाल्यानंतर आम्ही गेलो कॉलेज रोडला हॉट चॉकलेट पिण्यासाठी। छान असं हॉट चॉकलेट पीत आम्ही मस्त आमच्या दिवसाचा शेवट केला। चला तर मग भेटूया लवकरच, बाय।